नीटचा फॉर्म भरताना काय स्टेप्स आहेत आणि त्यामध्ये पोटेन्शियली काय प्रॉब्लेम येऊ शकतात ते आज आपण बघणार आहोत. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघूया की नीटचा फॉर्म भरताना कोणते प्रश्न विचारले जात आहेत, त्याचे उत्तर काय लिहायचे आणि त्यामध्ये काय डिफिकल्टीज येऊ शकतात. नीटचा फॉर्म भरताना पहिली स्टेप म्हणजे ते सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा जे अपलोड करावे लागतात. आम्ही ऑलरेडी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला डॉक्युमेंट्सच्या लिस्टची गरज असेल, ते कोणत्या साईजचे असावे हे सर्व गरज असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला एक कम्प्लीट लिस्ट पाठवू व्हॉट्सअपवर तुमच्या, की ही लिस्ट असावी, हे डॉक्युमेंट्स असावे, त्याचे पॅरामीटर्स हे पाहिजे. कारण त्या पॅरामीटर्सनुसार जर ते नसतील तर ते अपलोड होत नाही. या डॉक्युमेंटची साईज विशिष्ट मर्यादेत असली पाहिजे. हे सर्व तयार करणे तुम्हाला अवघड वाटत असेल तर आम्हाला सांगा, आमची टीम तुम्हाला मोफत मदत करेल. बऱ्याच वेळा ज्या लोकांना कॉम्प्युटर येतो त्यांना वाटतं की फॉर्म सहज भरू शकतो. सोपं आहेच मित्रांनो, नीटचा फॉर्म भरणं काहीही अवघड नाही आहे. परंतु आम्हाला मोठ्या प्रमाणात आता कॉल्स येत आहेत की विद्यार्थ्यांनी किंवा वडिलांनी किंवा त्याच्या भावानी नीटचा फॉर्म भरला आणि कोणाच्या नावात चूक झालेली आहे, कोणाच्या फोटोमध्ये चूक झालेली आहे, कोणाच्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. हे सर्व प्रॉब्लेम टाळता येण्यासारखे आहेत. तुम्हाला नीटचा फॉर्म भरण्याचा अनुभव नाहीये, आमच्या टीमला या सर्व गोष्टींचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे या आमच्या अनुभवाचा तुम्ही लाभ घ्या. आता वळूया प्रत्यक्ष फॉर्म भरण्याकडे. डॉक्युमेंट्स तयार ठेवल्यानंतर पुढची स्टेप आहे neet.nta.nic.in या वेबसाईटवर जाणे आणि या वेबसाईटवर गेल्यावर थोडंसं खाली स्क्रोल केल्यावर कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी रजिस्ट्रेशन फॉर नीट यूजी 2026 अशी लिंक तुम्हाला मिळते. त्या लिंकवर क्लिक करा. इथे मधल्या बॉक्समध्ये खाली न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा. हे वेब पेज उघडेल. तुमच्या सोयीकरता या वेब पेजची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्टली देत आहोत. त्या लिंकवर तुम्ही डायरेक्टली क्लिक करून हे करू शकता. या वेबसाईटवर लिंक वर क्लिक करा आणि डायरेक्ट तुम्ही या वेब पेजवर याल. यामध्ये आपल्याला सिंपल 3 स्टेप पूर्ण करायच्या आहेत. आधी रजिस्ट्रेशन, मग ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि नंतर पेमेंट करायचं आहे, फी भरायची आहे. इथे डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन यावर क्लिक करा. त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. हे इन्फॉर्मेशन बुलेटिन वाचा. यातले सर्व महत्वाचे पॉइंट्स आम्ही ऑलरेडी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा, म्हणजे आम्ही तुमची 100% मदत करू. या वेब पेजच्या खाली स्क्रोल करा. या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक हिअर टू प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू होतो. हा ऍप्लिकेशन फॉर्म नाही, हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. रजिस्ट्रेशन केल्यावर नंतर ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल. यामध्ये सर्वात आधी विद्यार्थ्याचे नाव भरायचं आहे. खूप काळजीपूर्वक नाव भरा. इथे तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, फक्त फर्स्ट नेम लिहायचं नाही आहे. हे नाव आधार कार्डवर जसं आहे तसं लिहा. कारण 10वीच्या मार्कशीटवर आणि आधार कार्डवर बऱ्याच वेळा नावाचा क्रम वेगवेगळा असू शकतो. तर बेटर वे तुम्ही आधार कार्डवर जसं नाव लिहिलेलं आहे तसं लिहा. नंतर फादर्स नेम आणि मदर्स नेम जसे त्यांच्या आधार कार्डवर आहे तसं लिहा. डेट ऑफ बर्थ 10वीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटवर आहे तशी ती डेट ऑफ बर्थ टाका. जेंडर टाकताना घाईघाई गफलत करू नका. ही जी माहिती आहे तीच आपल्याला परत एकदा भरायची आहे पुन्हा फॉर्म मध्ये. ती काळजीपूर्वक भरा आणि नंतर प्रेझेंट ऍड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजे ईमेल आणि मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे. तोच ईमेल 2 वेळा द्यायचा आहे आणि तोच मोबाईल नंबर दुसऱ्यांदा द्यायचा आहे. पुढे यावर OTP येणार आहे पुढे जाऊन, त्यामुळे हा खूपच महत्वाचा आहे. तुमच्या ईमेल बॉक्समध्ये स्पेस असली पाहिजे. बऱ्याच वेळा गुगल जी स्पेस देतं, स्टोरेज देतं, ते फुल झालेलं असतं फोटो आणि इतर व्हिडिओजमुळे. तर स्टोरेज फ्री ठेवा. कारण हा ईमेल जो तुम्ही देत आहात NTA ला, तो NTA कम्युनिकेशनसाठी वापरला जाणार आहे. असं व्हायला नको की त्यांचा एखादा ईमेल तुम्हाला आला आणि तो बाउन्स झाला कारण तिथे स्टोरेज स्पेस नव्हती. याच ईमेलवर पुढे जाऊन OTP सुद्धा येतो. याच्या खाली अल्टरनेट मोबाईल नंबर मागितलेला आहे. तो ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही आहे. तरी सुद्धा तो द्या. आईचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर द्यायचा. आणखी पुढे परमनंट ऍड्रेस लिहायचा आहे. या 2 ऍड्रेसेस नुसार तुम्हाला एक्झाम सेंटर मिळेल. परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस जर सारखा असेल तर या बॉक्सवर टिक करा. पासवर्ड तयार करा, तो परत एंटर करा. सिक्युरिटी क्वेश्चन निवडा, त्याचे उत्तर लिहा, कॅप्चा लिहा आणि सबमिट करा. तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर मिळेल, तो लिहून ठेवा. हे झाले तुमचे रजिस्ट्रेशन. ऍप्लिकेशन फॉर्म भरणं अजून बाकी आहे. परत एकदा neet.nta.nic.in या पेजवर जा. खाली स्क्रोल करा. कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी मध्ये रजिस्ट्रेशन फॉर नीट यूजी 2026 वर क्लिक करा. या पेजवर रजिस्ट्रेशन करण्याकरता आपण मधला बॉक्स निवडला होता. आता आपण रजिस्ट्रेशन ऑलरेडी आपलं झालेलं आहे, त्यामुळे शेवटच्या बॉक्समध्ये लॉग इन वर क्लिक करा. ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा भरा आणि लॉग इन करा.
आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंटिन्युएशन मध्ये सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म लगेच भरता येतो. मोबाईलवर हा आमचा व्हिडिओ सुरू ठेवून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म लॅपटॉपवर भरू शकता स्टेप बाय स्टेप. काही अडचण आली तर कॉमेंट्स मध्ये लिहा. जी माहिती तुम्ही रजिस्ट्रेशन मध्ये भरताना भरलेली आहे ती आपोआप या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपोआप ती येते, ती परत भरावी लागत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट ज्याकडे लक्ष द्यायचं आहे, महाराष्ट्रात तुमची कॅटेगरी कुठलीही असली तरी इथे 5च कॅटेगरीज येतात: जनरल, ओबीसी, एसटी, एससी आणि जनरल ईडब्ल्यूएस. इथे या 5च कॅटेगरीज आहेत. महाराष्ट्रात जवळपास 13 कॅटेगरीज आहेत. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, तुमची कॅटेगरी यामध्ये जर नसेल तर एकदा आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणती कॅटेगरी टाकायची हे मी तुम्हाला सांगेन. फॉर्म मध्ये परत एकदा कॅटेगरी कन्फर्म करावी लागते, म्हणजे 2 वेळा कॅटेगरी आपल्याला निवडावी लागते कन्फर्मेशन करता. त्यानंतर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट आहे का, असेल तर यस वर क्लिक करा, नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशन दिलेले आहे सर्टिफिकेटसाठी यावर क्लिक करा. तुम्ही जर यस वर क्लिक केलं तर त्यामध्ये तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा नंबर विचारला जातो, डेट विचारली जाते आणि हे तुम्हाला कोणी दिलं, तहसीलदारांनी दिलं का आणखी कोणी दिलं ते तिथे विचारलं जातं. त्यानुसार तुम्हाला हा फॉर्म भरावा लागतो. कॅटेगरी सर्टिफिकेटसाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ तयार केला आहे, कारण कॅटेगरी सर्टिफिकेटच्या बाबतीत खूप क्वेरीज येत आहेत. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये अजून मार्गदर्शन मिळेल. त्यानंतर एक प्रश्न येतो, तुम्ही डायबेटिक आहात का, ते तुम्ही लिहा. तुम्ही अर्बन मध्ये येता का रुरल मध्ये येता हे मार्क करायचं आहे. नंतर तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे हे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही अल्पसंख्याक आहात का ते तुम्हाला विचारलं जात आहे. नंतर तुम्ही परीक्षेची तयारी कशी केली, सेल्फ स्टडी केलं, कोचिंग, ऑनलाईन कोचिंग, ट्युशन, अदर, हे भरायचं आहे. एनटीए ही माहिती फक्त स्टॅटिस्टिक्स करता गोळा करतं, माहिती करता गोळा करतं. तुम्ही कुठलाही ऑप्शन निवडला तरी काहीही प्रॉब्लेम त्याच्यात येणार नाही. तुम्हाला परत एक सिक्युरिटी पिन इथं दिसतो, इथं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. मग आता नेक्स्ट स्टेप आहे, तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये आहात का हे तुम्हाला विचारलं जात आहे. पीडब्ल्यूडीचं म्हणजे पर्सन विथ फिजिकल डिसॅबिलिटी हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर हो म्हणा आणि नसेल तर नाही म्हणा. हो म्हटल्यानंतर कुठल्या प्रकारचं अपंगत्व आहे ते स्पेसिफाय करा. विजनचा प्रॉब्लेम आहे, कानाचा प्रॉब्लेम आहे, लोकोमोटर डिसॅबिलिटी आहे का, या सगळ्या गोष्टी इथे येतात. त्यानंतर रजिस्टर्ड आयडेंटिटी डिटेल्स विचारले जातात. इथे आधार नंबर टाकायचा, तो कन्फर्म करायचा आणि सिक्युरिटी पिन करून त्याला सबमिट करायचं. नंतर पुढे आधार आयडी तुमच्याकडे आहे का, जर असेल तर यस करा. यस केलं तर त्याचे डिटेल्स या ठिकाणी सबमिट करावे लागतात. पण जर नसेल तर नो करा आणि सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुमचं एक्झामिनेशन सेंटर येतं, सिटी येते. मग तुम्हाला माध्यम निवडायचं आहे क्वेश्चन पेपरचं. यानंतर आपल्याला निवडायचं आहे स्टेट. आपण जे प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेस फिल केला त्यानुसारच इथे आपल्याला स्टेट येतं. एक्झाम सिटीचे 3 ऑप्शन्स तुम्हाला टाकायचे आहेत. तुमच्या सोयीनुसार ते तुम्ही टाका. बऱ्याच वेळा एखाद्या शहरामध्ये ट्रॅफिक इतकी जास्त असते की एक्झाम सेंटरमध्ये पोहोचणं कधी कधी शक्य होत नाही. या सर्व फॅक्टरचा विचार करून तुम्ही एक्झाम सेंटर निवडा. त्यानंतर विद्यार्थ्यांचे वडील काय काम करतात, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, आणि आईच्या बाबतीत सुद्धा हेच आपल्याला परत विचारलं जातं आणि ते आपल्याला तिथे नमूद करायचं आहे. परत आपल्याला इथे सिक्युरिटी पिन आहे, सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर विद्यार्थ्याचे क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले आहेत. सुरुवातीला 10वीची परीक्षा तुम्ही पास केलेली आहे, कोणत्या वर्षी पास केली तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 10वीचे मार्क भरायचे. तुमची मार्कशीट सीजीपीए आहे का पर्सेंटेज आहे हे तुम्हाला क्लिक करावे लागेल. बऱ्याचशा वेगवेगळ्या बोर्डांमध्ये सीजीपीए असतं, मग तिथे ते सिलेक्ट करा. मग सीजीपीए सिलेक्ट केल्यानंतर तुमचं मॅक्सिमम ग्रेड काय आहे. समजा 10 आहे तर 10 लिहा. आउट ऑफ 10 तुम्हाला किती ग्रेड तुम्हाला मिळालेला आहे. समजा 7 मिळाला असेल तर तो क्लिक करा. तुमचे जर मार्क असतील तर मार्क भरले की पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येतं. त्यानंतर यामध्ये त्या मार्कशीटचा रोल नंबर टाकावा लागतो. आपल्याला स्कूलचा पिनकोड नंबर सुद्धा टाकावा लागतो. स्कूलचं पूर्ण नाव टाकावं लागतं. हे झाले 10वीचे डिटेल्स. आता सेम डिटेल्स आपल्याला 12वीचे भरायचे आहेत. यावर्षी तुम्ही 12वीला असाल तर अपियर असं क्लिक करा. मग 12वीचे कुठलेच पुढचे डिटेल्स तुम्हाला विचारले जाणार नाही. नंतर तुम्हाला क्वालिफाईंग एक्झामचा कोड द्यावा लागेल. जर तुम्ही यावर्षी 12वी देत असाल तर तुम्हाला कोड 1 येतो आणि तुम्ही या अगोदर जर 12वी दिलेली असेल तर तुम्हाला कोड 2 निवडा आणि ते सबमिट करा. कोड 1 आणि कोड 2 च्या पलीकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही यावर्षी देत असाल 12वी तर कोड 1 आहे, मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी केव्हाही दिलेली असेल 12वी तर कोड 2 निवडा आणि पुढे जा. फार त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड करू नका. आता ऍडिशनल डिटेल्स मध्ये तुम्ही जुडवा म्हणजे ट्विन्स आहात का,
असं जर असाल तर तुम्ही इथे यस करा आणि तुम्हाला जो जुळवा आहे त्याचा रोल नंबर आणि नाव तुम्हाला टाकावं लागेल. म्हणजे दोन्ही भाऊ म्हणा, भाऊ बहीण म्हणा, दोन्ही बहिणी म्हणा जर अपिअर करणार असतील तर जुळव्या भावाचा तुम्हाला तिथे डिटेल्स टाकावं लागतं. यानंतर तुम्ही अगोदर नीट एक्झाम दिली आहे का, जर तुम्ही इथे यस क्लिक केलं तर किती अटेम्प्ट दिलेले आहेत, एकदा दिली, दोनदा दिली, पण तुम्ही याआधी नीट दिली नसेल तर याला नो क्लिक करा आणि दिलेली असेल तर यस क्लिक करून बाकीचे डिटेल्स टाका. कॅप्चा टाका, सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. नंतर रजिस्टर्ड इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स यावर क्लिक करा. इथे तुम्हाला परत एकदा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकावा लागतो. 2 मोबाईल नंबर, 2 मेल आयडी, तुमचा आणि पॅरेंटचा असं टाकायचं, सेव्ह करायचं आणि नंतर आपल्याला लाईव्ह फोटो आपल्याला या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे. वेबकॅम असेल तर बेस्ट आहे, अन्यथा तुम्ही QR कोड वापरू शकता. वेबकॅम तुम्ही सेपरेटली अटॅच करू शकता लॅपटॉप बरोबर किंवा लॅपटॉपचा कॅमेरा सुद्धा वापरू शकता. जर वेबकॅम नसेल तर QR कोड तिथे दिलेला आहे, तुमच्या मोबाईलने तो स्कॅन करा आणि फोटो क्लिक करा. तो इथे आपोआप येईल. 80% फेस कव्हर झाला पाहिजे, दोन्ही कान दिसले पाहिजेत, चेहऱ्यावर प्रकाश असला पाहिजे आणि बॅकग्राऊंड लाईट असलं पाहिजे. हे सगळं सबमिट करा. नंतर पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे. आता इथे अनेक डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. पहिल्यांदा ते डॉक्युमेंट चूज करायचे आहे, ते चूज होतात आणि नंतर त्याच्या राईट साईडला अपलोडचं बटन येतं. ते बटन क्लिक केल्यावरच तो अपलोड होतो, नुसता चूज करून अपलोड होत नाही. ते अपलोडचं बटन पण तुम्हाला क्लिक करायचं आहे. पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे, चूज करायचा आहे, नंतर अपलोड करायचा आहे. नंतर 10 बोटांचे ठसे चूज करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थ्याची सही अपलोड करायची आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नंतर 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. 10वीचं पासिंग सर्टिफिकेट म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तुम्ही जर CBSE मधून 10वी केली असेल तर तुमची 10वीची मार्कशीट म्हणजेच तुमचं बोर्ड सर्टिफिकेट असतं. त्यानंतर जो प्रेझेंट अँड परमनंट ऍड्रेसचा प्रूफ आहे तो एकाच PDF मध्ये स्कॅन करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचा आहे. आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड या दोघांपैकी एक काही घेऊ शकता. त्यानंतर फायनल सबमिट केल्यावर तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. यामध्ये काहीही कन्फ्युजन असेल तर कॉमेंटमध्ये लिहा, आम्हाला संपर्क करा, आम्ही 100% तुमची मदत करू.